मित्रहा नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. नेहमीप्रमाणे कुठल्या तरी एका चित्रावरती संवाद करण्यापेक्षा असं मला वाटलं की नुकतीच गृहिणीच्या स्मृती दिवसाच्या काळाला अनुसरून मला वाटलं की तिच्याविषयी थोडंसं बोलावं. याचं कारण असं की एक चित्रकार म्हणून माझ्या जीवनाच्या कारकिर्दीमध्ये जो असंख्याचा एक सपोर्टिंग वाटा आहे, त्यात माझ्या चित्र कारकिर्दीला जो एकंदरीत मोगऱ्याचा सुगंध आलेला आहे तो तिच्यामुळे. म्हणून तिची जी काही मी पोर्ट्रेट्स केली ती तुमच्यासमोर मांडावीत असं मला वाटू लागलं. ज्यावेळी आमचं लग्न झालं त्यावेळी तिच्या घरच्यांनी माझ्या बहिणीला विचारलं की बहिणीला तुमच्याकडे आल्यानंतर काम काय असेल. तेव्हा माझ्या बहिणीने दिलेलं उत्तर असं होतं की आमचा दादा जेव्हा सांगेल त्यावेळी सांगेल त्या पोजमध्ये बसणं पोर्ट्रेटसाठी आणि त्याची रंगाची पॅलेट सांभाळणं, एवढं जरी केलं तरी भरपूर केल्यासारखं आहे. आणि खरोखरच सांगतो की तिने एकंदरीत माझ्या कार्यामध्ये फार मोठा वाटा उचललेला होता. तिचा जो सहभाग होता, तिचा जो सपोर्ट होता किंवा ज्याला आपण मोठा आधार होता, तो फार मोठा महत्त्वाचा आहे. 1979 साली आमचं लग्न झालं तरी तिला पहिल्यांदा मी पोर्ट्रेटसाठी बसवलं ते 1982 साली 3 फूट बाय 4 फुटाचं पोर्ट्रेट मी केलं होतं. तिला पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये बसवलं मी. आणि त्या साडीचं वैशिष्ट्य असं होतं की व्हाईट ऑन व्हाईट एम्ब्रॉयडरी असलेली साडी. आणि पहिल्यांदाच ती पोर्ट्रेटला बसणार होते. साधारणतः 2.5 तासाच्या 2 सिटिंगमध्ये मी 2 दिवसात ते मी पोर्ट्रेट पूर्ण केला. पोर्ट्रेट करत असताना त्या पोर्ट्रेटच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते पोर्ट्रेट कसं होत आहे, काय होत आहे, आपला पोर्ट्रेट होणार म्हणजे कसं होणार, हे जेव्हा ती पाहत होती त्यावेळी पाहताना पॅलेटवरचे रंग आणि एकंदरीत माझे रंगीत ब्रश जे पॅलेटच्या बाजूला ठेवले जाते ते इतके लागले होते की परत ती साडी नेसण्यासारखी राहिली नव्हती. परंतु तिची उत्सुकता मात्र फार दाट होती की आपलं चित्र काढलं जातं म्हणजे कसं काढलं जातं. आणि नंतर मी ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनामध्ये, वार्षिक प्रदर्शनामध्ये द्यायचं ठरवलं. आणि तिला माहिती होतं की कॉलेजमध्ये आम्ही मॉडेलला बसवतो आणि मॉडेल बसवल्यानंतर आम्ही पोर्ट्रेट करत असतो. तर तिने सहज विचारलं की मॉडेल बसल्यानंतर तुम्ही किती चार्ज देता त्याला. तर म्हटलं दिवसाचे 12 रुपये वगैरे असतात. अच्छा, म्हणजे मला 12 रुपये मिळायला पाहिजेत असं म्हटल्यानंतर माझी आई तिकडेच उभी होती. ती म्हणाली प्राईज लागला ना तर 12 नाही 1200 रुपये देईन. आणि खरोखरच सांगतो त्या ह्या पोर्ट्रेटला बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्ण पदक लाभलं. गोल्ड मेडल मिळालं म्हटल्यानंतर माझ्या वडिलांकडे आईने नेहमी सांगत आली की तिचे 1200 रुपये द्यायचे बरं का, 1200 रुपये द्यायचे बरं का. आणि त्यावेळी ती फार मोठी अमाऊंट होती. पण खरोखर सांगतो की माझ्या आईने वडिलांकडनं ती 1200 रुपयाची अमाऊंट द्यायला लावली होती. हे सांगण्याचा उद्देश असा की आमच्याकडे कुठलीही कलाकृती तयार होत असताना किती प्रकारचं योगदान असतं, कशा प्रकारचे संवाद होत असतात. कारण काय असतं की नुसतंच चित्र तयार होत नसतं, त्याच्यामागे काहीतरी एक पूर्वपीठिका असते, भूमिका असते. त्यामुळे तिची जी असंख्य पोर्ट्रेट केली आहेत त्याला एक कारण म्हणजे द इझी अवेलेबल मॉडेल. केव्हाही आपण बस म्हणून सांगू शकतो आणि पोर्ट्रेट करू शकतो. तर तिची मी पोर्ट्रेट वॉटर कलरमध्ये केली आहेत, ॲक्रेलिकमध्ये केली आहेत, कधी ड्रॉइंग्स केले आहेत, किती स्केचेस केले आहेत, कितीतरी कामं केलेली आहेत. म्हणजे तुम्हाला काय सांगतो की काही पोर्ट्रेट अशी आहेत ना की जसं आता हे
वॉटर कलर मधलं म्हणून पोर्ट्रेट दिसतात, पण ते वॉटर कलर मधलं नाही, ते ॲक्रेलिक वॉटर कलर सारखे ट्रान्सपरंट करून वापरले आहेत. म्हणजे बँगलोरच्या चित्रकला परिषद आर्ट स्कूलमध्ये मी डेमो देत असताना ॲक्रेलिकमध्ये सुद्धा आपण वॉटर कलर सारखा रिझल्ट कसा आणू शकतो आणि पावसाळ्यामध्ये वॉटर कलर करायचं असेल तर त्याचा कसा फायदा होतो त्या माध्यमाचा, हे दाखवण्यासाठी तिचं हे केलेलं मी वॉटर कलर पोर्ट्रेट. कधी कधी तेव्हाही छोट्याशा कॅनव्हासवर ते मी पोर्ट्रेट करावं असं वाटलं तर मी तिला सहज सांगायचो, बसणार का थोडा वेळ, मी पोर्ट्रेट करायचं आहे. अशी मी वॉटर कलरमध्ये केलेत, ऑइलमध्ये केलेत, ऑइल पेस्टलमध्ये केलेले आहेत, सॉफ्ट पेस्टलमध्ये केलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो की 2006 साली ज्यावेळी मी पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या पोर्ट्रेट कॉन्फरन्सला जायचं ठरवलं, त्यावेळी तिकडे असलेल्या कॉम्पिटिशनमध्ये, जागतिक लेवलची ती कॉम्पिटिशन होतं, त्यात आपण भाग घ्यायचा असं ठरवलं. आणि त्याकरता मी 2 पोर्ट्रेट केले होते. एक माझ्या मित्राचं म्हणजे मनोहर नाईक म्हणून आहे, त्यांचंही पोर्ट्रेट केलं होतं आणि माझ्या कन्येचंही पोर्ट्रेट केलं होतं. पण दोन्ही पोर्ट्रेट झाल्यानंतर मी सारखं बघत होतो त्या पोर्ट्रेटकडे की थोडीशी शंका वाटत होती की अजून काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे होतं. तर ग्रेड म्हणाले, काय तुमचं समाधान झालेलं दिसत नाही. म्हटलं खरंच नाही झालेलं. तूच बसणार का? मला माहिती होतं शेवटी मला तुम्ही बसवणार म्हणून. आणि मग खरंच सांगतो, त्याच दिवशी संध्याकाळी मी तिला पोर्ट्रेटसाठी याच ठिकाणी बसवलं होतं खिडकीशी. आणि 2 दिवसामध्ये 2.5 तासाचे म्हणजे 5 तासामध्ये मी हे पोर्ट्रेट केलं. आणि योग असा की जवळजवळ 1200 एंट्री आल्या होत्या त्यावेळी कॉम्पिटिशनला. त्याच्यामध्ये जे 12 फायनलिस्ट निवडले गेले, त्या फायनलिस्टमध्ये हे पोर्ट्रेट होतं. आणि तिकडे गेल्यानंतर बँकवेटमध्ये प्राइजेस जाहीर झाली, त्यावेळी या पोर्ट्रेटला ड्रेपर ग्रँड प्राइज लागलं होतं. हे माझ्या अनुभवातलं एक सुवर्णक्षण आहे. आणि हे पोर्ट्रेट जे आहे, हे पोर्ट्रेट ऑइलमध्ये आहे, 2006 सालचं आहे. आणि विशेष म्हणजे पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेच्या स्पर्धेमध्ये प्राइज मिळवणारा पहिला मी भारतीय चित्रकार होतो. ही जी काही पोर्ट्रेट केलेली आहेत, ही पोर्ट्रेट करत असताना तिचा केवळ पोर्ट्रेटला बसणं किंवा तिचा पोर्ट्रेट करणं एवढाच उद्देश नव्हता. एकंदरीत माझी जी कला कारकीर्द आहे, या कारकिर्दीमध्ये तिने खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे माझं आर्ट मटेरियल, माझं कामाचं शेड्यूल, एकंदरीत कामाची गर्दी असते त्याचं कसं टाइम टेबल लावायचं, ह्या सगळ्या ती गोष्टी करत असे. आणि प्रत्येक माझ्या नंतरच्या झालेल्या चित्राला एकंदरीत मी किती वेळ काम केलेलं आहे याची नोंद तिच्या सगळ्या डायऱ्यांमध्ये आहे. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे सगळं ती हँडल करत असे. एक्झिबिशनच्या अगोदरची तयारी, एक्झिबिशनच्या नंतर ती पेंटिंग पोचवायची असेल कोणाला विकलेल्यानं तर त्याची तयारी करणं, नंतर कॅटलॉग, प्रिंटिंग, इतकंच नव्हे तर प्रवासाचं सुद्धा शेड्यूल आखणं, हे सगळा सहभाग तिचा होता. म्हणजे तुम्हाला सांगतो की नेहरू सेंटरमध्ये एकदा प्रदर्शनामध्ये माझ्या प्रदर्शनातल्या चित्राचा एक जण कोणीतरी येऊन मला शाबासकी देत होता आणि सांगत होता की खरोखर तुमची तपश्चर्या आघात आहे वगैरे. आणि तुम्हाला सांगतो त्याच वेळी प्रफुल्लताई डहाणूकर त्या ठिकाणी बसले होते. त्यांनी त्या माणसाला थांबवलं आणि म्हणाला, तपश्चर्या ह्या एकट्या माणसाची नाही, या बाईचा पण तेवढाच मोठा आधार आहे, त्यामुळे अभिनंदन तिचंही करा असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे एकंदरीत कलाक्षेत्रामध्ये तिचं किती योगदान होतं, तिचा किती सपोर्ट होता, किती सहभाग होता, याची जाण सगळ्यांनीच करून घेतलेली होती. म्हणजे शेवटी आजारामध्ये ती बेड रीडर असताना, म्हणजे 2021 सालची ती गोष्ट आहे, तर त्यावेळी मी फेसबुकवरती आपल्या कलाकार मित्रांशी सांगितलं होतं की आपण रोज 5 तरी स्केचेस करायची, मीही करणार तुम्हीही करा. आणि असं म्हणून मी 5 स्केचेस करायचो. कधी कधी कामाचं इतकं प्रचंड लोड असायचं, त्यावेळी मला 5 स्केचेस करणं सुद्धा कठीण जायचं. पण संध्याकाळी रात्री झोपताना ते म्हणायचे, आजचे तुमची 5 स्केचेस झाली का? म्हटलं नाही झाली, मला वेळच नाही मिळाला आणि आता काय करणार. म्हणून मी अशीच झोपलेली आहे ना, आजारी आहे ना, अशीच माझी पोर्ट्रेट आहे. तर त्यातली मी काही स्केचेस केलेले आहेत की तिच्या बेडरिडन अवस्थेमध्ये सुद्धा ती मॉडेल म्हणून किंवा माझं काम पूर्ण, माझा निश्चय पूर्ण व्हावा ह्याच्यासाठी ती सपोर्ट करत होते. आणि त्या पद्धतीनेही मी तिचे त्यावेळी केले. तिची अनेक केलेली स्केचेस आहेत, अनेक केलेली पोर्ट्रेट्स आहेत.
अनेक पेंटिंग्स आहेत. ह्या सगळ्यांची संख्या एवढी आहे की आमचे एक मित्र म्हणतात की त्याचं एक तू वेगळं पुस्तक केलंस ना तर खरोखरच त्या गृहिणीच्या पुस्तकाचा एक वेगळा कॅटलॉग तयार होऊ शकेल. आणि त्याला मात्र टायटल मात्र तू विविध भारती असं नाव दे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की विविध भारती काय आहे. तर विविध अंगाने, विविध एक्सप्रेशनने, विविध माध्यमांनी, विविध साईजनी केलेली पोर्ट्रेट आहेत. आणि भारती हे तिचं खरं नाव आहे. तिचं नाव भारती असलं तरी तिला मी कधीही भारती या नावाने हाक मारली नाही 42 वर्ष. तिला मी नेहमी गृहिणी याच नावाने हाक मारत आलो. तर अशा पद्धतीने आपलं काम करत असताना आपल्याला ज्यांचा सपोर्ट मिळाला आहे त्याची सुद्धा कृतज्ञता लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो की एकदा मी कुठल्या कॉलेजमध्ये डेमो देत होतो आणि डेमो करत असताना आम्ही असं पोर्ट्रेट करतो, आम्ही असे लँडस्केपला जातो, आम्ही असं. तर एका विद्यार्थ्याने विचारलं, तुम्ही सारखं आम्ही म्हणताय ते काय? तेव्हा मी त्याला म्हटलं, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही मिळून हा सगळा कार्यभाग सांभाळत असतो. त्यामुळे मी जी काही पेंटिंग केली आणि माझी जी काही अचिव्हमेंट आहे त्यामध्ये तिचाही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे, तिचं योगदान आहे. म्हणून मी नेहमी माझ्या कामाला आम्ही हा शब्द वापरतो. मी माझ्या वैयक्तिक नावाला आम्ही वापरत नाही, तर आम्ही दोघं मिळून केलेलं काम अशा पद्धतीने मी या माझ्या एकंदरीत कारकिर्दीकडे पाहत होतो. ती गेल्यानंतर आमच्याच एका मित्राने मला फोन करून सांगितलं की आम्ही सुद्धा कलाकार आहोत, आमच्यासुद्धा पत्नी आहेत, परंतु तुझी गृहिणी ही अत्यंत वेगळी होती. त्यामुळे तिचं एकंदरीत योगदान आणि तिने जे काही केलेलं काम ह्याच्यावरती तिच्या आठवणींचं तू वेगळं पुस्तक करू शकतो. कधी करेन, कसं होईल मला माहिती नाही, परंतु आज मात्र तुमच्याशी संवाद साधून हे थोडंसं मला सांगावंसं वाटलं. असंच आणखीन काही चित्रांबरोबर, आणखीन काही उपक्रमांच्या संदर्भात तुमच्याशी नेहमीप्रमाणे संवाद साधूया. नमस्कार.